नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता सगळ्यात आधी प्रतिमाला समजणार आहे की सायली तिची मुलगी आहे। सायलीला तर हळूहळू जाणीव व्हायलाच लागलेली असते, पण आता प्रतिमाला सायलीच्या पायावरची जी जन्मखून आहे तुळशीपत्राची आता ती दिसणार आहे आणि त्यामुळे प्रतिमा आता सायलीला ओळखणार आहे, म्हणजे सायलीच तन्वी आहे हे आता ओळखणार आहे। आणि आता ते हे सगळं रविराजला आणि सायलीला सुद्धा सांगणार आहे। रविराजला आणि प्रतिमाला आता एवढा आनंद होणार आहे की आता सायलीच त्यांची मुलगी आहे म्हणून, कारण आता इतक्या वर्ष ते एकत्र राहत होते आणि ते सायलीला ओळखतात की सायली कशी आहे, सगळे गुण प्रतिमाचे सायलीमध्ये आलेले आहेत ते हळूहळू समजत आहे आणि त्यामुळे आता फायनली समजणार आहे की सायलीच आता यांची मुलगी आहे। त्याचबरोबर मधुभाऊ सुद्धा आता शुद्धीमध्ये येणार आहेत आणि ते सगळं सत्य आता येऊन सांगणार आहे। सायलीचं गाठोडं सुद्धा आता ते सगळ्यांना दाखवणार आहेत। त्याचबरोबर रविराज आता सायलीची माफी मागणार आहेत की तूच आमची मुलगी असून आमच्या समोर असताना तुझे एवढे चांगले गुण म्हणजे आम्हाला दिसत असताना आम्ही तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलो। सुरुवातीला मी तुला मुलगी मानलं होतं, पण ती प्रिया आमच्या आयुष्यात आल्यापासून आम्ही तुझ्याशी खूपच असं कठोर वागलोय, म्हणजे मी खूप कठोर वागले, त्याबद्दल मला माफ कर। त्यावेळेस आता सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला आहे, कारण तिचे आई बाबा सुद्धा तिच्या समोर होते। मग ती म्हणत असते की मी इतक्या वर्ष बिना आई वडिलांची वाढलेली आहे, म्हणजे मला मधुभाऊंनी कधीच जाणीव होऊ दिली नाही, पण मी तशी वाढली आणि तुम्ही इतक्या वर्ष माझ्या समोर होता आणि तसं काहीच बोलू नका बाबा, तुम्ही मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि मी तुमच्या समोरच होते, त्यामुळे आता मला खूप वाईट वाटत आहे की मीच तुम्हाला ओळखू शकले नाहीये, असं म्हणून आता ते तिघेही आता एकत्र येणार आहेत। अर्जुनला सुद्धा खूप आनंद झालेला आहे। तर धन्यवाद।